कामोठे येथील प्रभाग 12 मधील महायुतीचे उमेदवार प्रभाकर कांबळे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवल्यानंतर आरपीआयच्या काही पदाधिकाऱ्यांवर जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी निलंबनाची कारवाई केली आहे। ही कारवाई बेकायदेशीर असून आम्हाला जिल्हाध्यक्षच मान्य नसल्याने त्यांनी केलेली कारवाई आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका मोहनीश गायकवाड यांनी कामोठे येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडली। यावेळी बोलताना कोकण प्रांत सहसचिव जयप्रकाश पवार यांनी सांगितले की नरेंद्र गायकवाड यांची जिल्हाध्यक्षपदाची मुदत मागील 8 डिसेंबर रोजी संपलेली असून त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याचा अधिकार नसून त्यांनी केलेली निलंबनाची कारवाई अधिकाराबाहेरची असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला। आमच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे अधिकृत पत्र दाखवावे अशी मागणीही पत्रकार परिषदेत करण्यात आली। दरम्यान प्रभाग 12 मध्ये आशिष कदम यांनाच आमचा पाठिंबा राहील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। आदरणीय स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांची आज जयंती आहे। त्या जयंतीनिमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व तमाम बौद्ध भीमसैनिक यांच्या वतीने त्यांचे पुष्पांजली व आदरांजली वाहून त्यांना विनम्र अभिवादन करतो। सागरजी, महानगरपालिका होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात पुन्हा एकदा पत्रकार परिषद आपण घेतोय। जिल्हाध्यक्षाच्या मनमानी कारभाराला पक्षातला घातक ठरणाऱ्या विषयासंदर्भात आम्ही पत्रकार परिषद घेतोय। पत्रकार परिषद घेत असताना एक तर तुमच्यावर जे त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते अशा लोकांवर 6 वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। जिल्हाध्यक्षांच्या आदेशाने झालेली आहे आणि एक सरचिटणीस आहेत, त्यांच्या देखील त्याच्यावर सही आहे। मुळात सागरजी, ही कारवाई केलेली आहे, ही बेकायदेशीर कारवाई आहे आणि आम्हाला मान्य नाही आहे। ही कारवाई करत असताना आमच्यावरती अनेक प्रकारचं दबावतंत्र वापरण्याचा त्यांनी प्रयत्न केला। उदाहरणार्थ 168 खाली आम्हाला 11 जणांवरती केसेस कशा पडतील अशा नोटिसा आम्हाला पहिल्यांदा दिल्या आणि आदरणीय रामदासजी आठवले साहेब हे कांबोड्यात महायुतीच्या सभेला येत असताना आम्ही कसे त्यांना भेटू नये आणि वास्तविकता कशी दाखवू नये किंवा काही वास्तविकता आम्ही चर्चेसंदर्भात मांडू नये म्हणून आम्हाला त्यांच्याजवळ जाता नाही यावा किंवा सभेमध्ये न येण्यासाठी कसे रोखण्यात आले, आज तुम्हाला उदाहरण आहे। त्याच्यामध्ये 11 जणांवरती आमच्या त्या नोटिसा जाहीर केल्या। आता ह्या नोटिसा तर तुम्हाला जाहीर केलेल्या, त्या दिवशीची तुमची भूमिका अशी होती की आम्ही 78 पैकी 77 उमेदवारांना आमचा पाठिंबा असेल, बरोबर, इथल्या एका उमेदवाराला पाठिंबा नाही। आता त्या नोटिसा तुम्हाला जारी केल्यानंतर किंवा तुमच्यावर ही कारवाई केल्यानंतर आता तुमची भूमिका काय आहे नेमका? मग आमची भूमिका सागरजी अशी आहे की आता आमचा उमेदवार आशिष आत्माराम कदम 12 मधून ते अनुसूचित जातीमधून ते उभे आहेत। तमाम भीमसैनिकांना किंवा कांबोड्यामध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये जे राहणारे आमचे सगळे रहिवासी आहेत, जे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आहेत, यांचा सगळ्यांचा पाठिंबा आणि रायगडमधून आलेले आमचे सगळे मित्र, सहकारी, पदाधिकारी, वरिष्ठ हे सगळेजण आशिष कदम यांच्याच पाठीशी असतील। आणि तुमच्या माध्यमातून, या पत्रकाराच्या माध्यमातून मी जनतेला ना भीमसैनिकांना आवाहन करतो का आशिष आत्माराम कदम हेच आपले उमेदवार आहेत आणि यांनाच भव्य मताने निवडून द्यावा, ही तुमच्या मताने भरघोस मताने निवडून द्यावा, ही तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो। माझा प्रश्न असा होता की आता त्यावेळी तुम्ही 78 पैकी 77 उमेदवारांना पाठिंबा महायुतीचा घटक पक्ष म्हणून आपण जाहीर केला होता। फक्त एका उमेदवाराला तुमचा पाठिंबा नव्हता। बरोबर। आता काय परिस्थिती? आता परिस्थिती अशी आहे का 77 पैकी एकाला पाठिंबा आपण दिला, 78 पैकी एकाला बरोबर आहे, पाठिंबा नाही। आता 77 मध्ये आम्ही महायुतीमध्ये आम्ही असल्यामुळे आम्हाला ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचे आदेश आहेत ते आम्ही पाळणारच आहोत। ओके। पण आता अशी परिस्थिती सागरजी, अशी परिस्थिती आपल्या तोंडाजवळ आलेली आहे, समोर आलेली आहे का बाबा आम्हाला पण आता कुठेतरी विचार करावा लागेल।
आणि ते आम्ही वरिष्ठ आमचे आहेत त्यांच्याशी सगळे इथं बसलेले वरिष्ठ आहेत त्यांच्याशी चर्चा करून एक आम्ही थोडासा प्लॅनिंग आम्ही करावं लागेल आम्हाला 77-20 वार्डामध्ये कशा पद्धतीने लढत लढू त्याच्यावरती आमची चर्चा होणार आहे. नाही नाही, तुम्ही आता स्वतःला म्हणजे एकतर मला सांगा की आजच्या त्या दिवशीच्या म्हणजे त्या दिवशी जी बैठक होती त्याच्यामध्ये तुम्ही जे होते त्या 11 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्या 11च्या 11 लोक किती आहेत का आता? हो, नावं सांगू शकाल सगळ्यांची? त्याच्यामध्ये शरद दादा पाटील आमचे बहुजन समाजाचे आहेत, ते जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत. आपण पुढे बोलूच, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊ. विधानसभा अध्यक्ष आमचे विजयदादा गायकवाड आहेत, आमचे आशिष आत्माराम कदम आहेत, गौतमजी सोनवणे साहेब कांबळे साहेब आहेत, आपल्या राजू इंगळे साहेब आहेत आणि तुमचे सूरज कदम आहेत आणि नवीन सोनवणे आहेत, प्रवीण जाधव आहेत, ते आता थोडंसं बाजूला गेलेत, लग्न आहे त्यांचा. आणि स्वतः मी मोनिश गायकवाड. बरं, त्या दिवशी पवार होते ना, काय नाव त्यांचं आपल्या तुमचे तालुका अध्यक्ष? विजयदादा. ते पण आहेत का याच्यामध्ये? हो आहेत, ते आता आले होते. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सगळा ग्रुप अजून एकत्र आहात असं समजा. आम्ही एकत्र. आता ही जी कारवाई केलेली आहे ते आठवले साहेबांच्या आदेशाने केलेली असं तुम्हाला वाटत नाही? आमचं म्हणणं असं आहे का आठवले साहेबांच्या आदेशाने केले असेल तर तसं पत्र आम्हाला आलं असतं साहेबांकडनं. तसं कुठल्याही प्रकारचं पत्र नाही. प्रेस कॉन्फरन्स अगोदर घेणार, एखादा प्रेस कॉन्फरन्स घेणार आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला व्हॉट्सअपला पत्र पाठवणार, अशी कुठली पद्धत असते का साहेब? अशी पद्धत नाही. मग ते या पद्धतीचा म्हणजे निष्क्रिय जिल्हाध्यक्ष आहे आणि अशा पद्धतीने वागतो, म्हणून आम्हाला जिल्हाध्यक्षच मान्य नाही आणि आम्ही त्याला मानत नाही. तर त्यांच्या नोटीस कुठल्या स्वीकारायचा किंवा त्यांच्या आदेशाचं पालन करायचा आम्ही तो अधिकार त्यांना दिलेलाच नाही आणि आमचे सगळे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आहेत. जिल्हाध्यक्षाच्या वरचं जे पद आहे, जी सर, त्यांची काय भूमिका आहे? आता कोकण अध्यक्ष असतील तुम्ही तिथे, बरोबर? मांडतील भूमिका त्यांची स्वतः. साहेब, आपलं नाव तुम्ही परत एकदा सांगा ना. माझं नाव जयप्रकाश पवार, कोकण प्रांत सहसचिव. ओके. आता त्या दिवशीची जी कारवाई झाली त्याच्यामध्ये 11 जणांवर कारवाई केली. अर्थात आपण सिनियर आहात म्हणजे कोकण अध्यक्ष असल्या कारणाने किंवा सचिव असल्या कारणाने, ती कारवाई तुमच्यावर पण आहे का त्याच्यावर? मला कारणे दाखवा नोटीस त्यांनी पाठवले. ओके. सगळ्यात पहिली गोष्ट, हा जिल्हाध्यक्ष 3 वर्ष बोंबलतोय, नियमांचं पालन करा, नियमांचं पालन करा. ह्याला नियम माहिती आहेत का? हा मोठा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे. आणि राहिली गोष्ट जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचं निलंबन करणं. नियमच जर त्याला माहिती होतं, त्याला हे माहिती आहे की मी कोकण प्रांताचा सहसचिव आहे, जिल्हाध्यक्ष मला कारणे दाखवा नोटीस देऊ शकत नाही, हेच मूर्खाला कळत नाही. अशा पद्धतीचा हा जिल्हाध्यक्ष आहे. राहिली गोष्ट की त्यांनी जे काही 11 लोकांना निलंबित करण्याचे पत्र पाठवलेत, ऍक्च्युली मी सगळ्या रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या तमाम बौद्ध बांधवांना, आरपीआयच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की ह्या जिल्हाध्यक्षाची 8 डिसेंबर 2026 रोजी मुदत संपलेली आहे 3 वर्षाची. त्यामुळे त्याला 2026 त्यामुळे त्याला 2025 त्यामुळे त्याला कुणाला काढणं कुणाला ठेवणं हा अधिकारच राहत नाही. ते प्रभारी म्हणजे असतात ना परत, म्हणजे ते एक्सटेन्शन वगैरे त्याच्यावर परत नाही, एक्सटेन्शनचा विषय नाही. सगळ्यात पहिली गोष्ट की त्यांनी ही जी 11 लोकांना निलंबित दिलं किंवा आम्हाला दोघा तिघांना कारणे दाखवा नोटीस पाठवले, ती नोटीस पाठवताना त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष आमचे आठवलेजी रामदासजी आठवले साहेब यांचं पत्रही नाही किंवा त्यांनी दिलेला आदेशही नाही. जर तसं काय असेल तर त्यांनी प्रसार माध्यमांसमोर आठवले साहेबांचं पत्र दाखवावं की त्यांनी मला हे आदेश दिलेत आणि म्हणून मी तुमचं निलंबन करतोय. कोकण अध्यक्ष किंवा तुम्ही सर्व या ठिकाणी संघटनेचे सर्व पदाधिकारी आहात, या बाबतीत तुम्ही आठवले साहेबांशी संपर्क साधलेला आहे का? किंवा आम्ही अनेक वेळा ह्या बाबतीत आठवले साहेबांजवळ म्हणजे बोललेलो आहोत. आम्ही मिटिंग घेतलेल्या आहेत. अनेक वेळा आम्ही तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या. पण साहेब आमचे तसे मनमिळाव आहेत, ते कुणाला काढणार नाहीत, कुणाला बोलणार नाहीत, अशा पद्धतीचा साहेबांचा स्वभाव आहे. त्यामुळे आम्ही असं वाट बघत होतो की ह्या जिल्हाध्यक्षाचा कार्यकाल कधी संपतोय. आम्ही आज पत्रकार परिषदेनंतर आम्ही हे सांगू इच्छितो की आजच आम्ही आमचा जिल्हाध्यक्ष जाहीर करणार आहोत. परत तसा जिल्हाध्यक्ष जाहीर करण्याचा अधिकार नक्की कोणाला आहे म्हणजे नियमानुसार? जिल्हाध्यक्ष जाहीर करण्याचा नियम म्हणजे आम्ही जे रायगड मधले जे पदाधिकारी होते, आम्ही जे पक्षासाठी काम करतोय, तर आम्ही आमच्यामध्ये निवडून आम्ही आम्ही राष्ट्रीय अध्यक्षांकडे नेऊ शकतो विषय. शरद पाटील साहेब, तुम्ही इथे आहात मला माहिती आहे.
आणि आपला आरपीआयचा मला वाटतं एक पदाधिकारी म्हणून प्रदीर्घ कालावधी गेलेला किती 45 वर्ष. 45 वर्ष जवळजवळ मी आठवले साहेबांच्या सोबतच आहे. ओके. एक नेता एक झेंडा, आजपर्यंत मी तो सोडला नाही आणि बदलला नाही, निष्ठेने काम करतो. आणि 45 वर्ष मी काम करत असताना मी एक बहुजन समाजाचा कार्यकर्ता आहे, नेता आहे. तरी सुद्धा मला आठवले साहेबांचं म्हणणं काय आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनातला पक्ष आहे आणि तो बाबासाहेबांच्या खुल्या पत्रावर हा पक्ष आधारित आहे. त्यामुळे त्या परिस्थितीत हा पक्ष कुठल्याही एका जाती धर्माचा नसून हा सर्व बहुजन समाजासाठी पक्ष आहे. आणि आठवले साहेब तो बहुजन समाजाचं काम करतात. बहुजन समाज आणि मी जिल्हाध्यक्ष माझ्या बाबतीत बोलतात काय, हे जिल्हा उपाध्यक्ष नाहीतच आहेत म्हणजे त्यांच्याकडे. पण मी ज्या वेळेला तालुका अध्यक्ष होतो, तुम्हाला तर माहित आहे, तालुका अध्यक्ष असताना ह्या जिल्हाध्यक्षांना खालापूरचं ग्रामीण तालुका अध्यक्ष पद दिलं. त्यावेळेला आमच्या मार्ग याच्यात त्यांनी तो प्रवेश केलेला आहे. त्यानंतर त्यांना जिल्हा उपाध्यक्ष आपल्या युथ जिल्हाध्यक्ष केलं रायगड जिल्हा. असं असताना सुद्धा त्या काळात मी काम करतच आहे आणि आतापर्यंत करतच राहिलो. फक्त मला पक्षातून काढण्याचं मला काही वाईट वाटत नाही. पक्षातून काढलं का, आणि त्यांना तो अधिकारच नाही मला काढण्याचा. पण जर आठवले साहेबांनी त्यांना जर सांगितलं असेल का शरद पटलाला पण पक्षातून काढलं, तर त्यांनी तो आदेश त्यांना आम्हाला दाखवावा. नाही तर आम्ही तर या जिल्हाध्यक्षाला तर मानतच नाही, कारण आम्ही साहेबांच्या आदेशामुळे जिल्हाध्यक्ष होतो म्हणून त्याचा आम्ही सन्मान करत होतो. ह्यापुढे आता आमची इच्छा नाही. आणि जर ह्यापुढं मला जर पक्षातून काढलाच असेल आठवले साहेबांनी, तर त्याने जर काढलं असेल तर त्यांनी तो पुरावा दाखवावा. आणि मी जिल्हाध्यक्ष रायगड जिल्हा उपाध्यक्ष नाही याचा पुरावा मी आठवले साहेबांकडनं त्यांनी मागावा. दुसरी गोष्ट, ह्यापुढं जरी मला पक्षातून काढला तरी मी आंबेडकर चळवळीचा जो कोणी नेता काम करत आणि त्यांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधात तो काम करत असेल तर त्यांच्या पाठीशी मी उभा राहणार आहे आणि ते मी कार्य शेवटपर्यंत चालू ठेवणार आहे. जय भीम. विजयजी, काय भूमिका आहे तुमची या सगळ्या बाबतीत? पत्रकार बंधू, पत्रकार परिषद घेण्याच्या मागचा हा उद्देश आहे की जिल्हा अध्यक्ष हा याचा भोगळ कारभार आहे. आणि भोगळ कारभार असताना त्याला मित्रप्रेम जास्त आवडते, मित्रावर जास्त मेहरबानी आवडते. म्हणजे पक्षाच्या बाकीच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, भूमिका द्यावा असा त्याचा कोणताही उद्देश नसतो त्या जिल्हा अध्यक्षांचा. वारंवार सातत्याने प्रत्येक कार्यकर्त्यावर खोटे आरोप करायचे, जिथं एक पदाधिकारी आहे त्याच्यावर दुसरा त्याच पदाने नेमायचा, अशी कार्यशैली त्यांची आहे. 3 वर्षामध्ये आम्हाला नाही वाटत त्यांनी कुठे कार्यक्रम लावलेला आहे जिल्ह्यामार्फत त्यांच्या अध्यक्षतेखाली. असं त्यांचं कुठलं धोरण नाहीये. फक्त एवढंच आहे की पक्षामध्ये कार्यकर्त्यांमध्ये फूट कशी पडेल हे त्यांचं ध्येय धोरण असतं. आता मी स्वतः विधानसभा अध्यक्ष म्हणून मला कोकण प्रांत अध्यक्षांनी लेटर दिलेलं आहे. आता ते तरी सांगतात की तुम्ही स्वयंघोषित विधानसभा अध्यक्ष आहेत. मला सांगा सागरजी, सन्माननीय कोकण प्रांत अध्यक्ष जेव्हा त्यांना निवडणुकी निरीक्षक म्हणून पद देतात या इलेक्शनमध्ये, ते त्यांना चालतं. महानगरपालिकेचा अध्यक्षपद त्यांच्या सहीनुसार सन्मान्य कोकण प्रांत अध्यक्ष देतात, ते त्यांना चालतं. आम्हाला दिलेल्या कार्यकर्त्याला पत्रक बाका आम्ही स्वयंघोषित असा त्या पत्राचा त्यांनी ते अर्थ लावतात. दुसरी आमची अशी भूमिका होती का पक्षातून 6 वर्षे निलंबित, म्हणजे सगळे मित्रपक्ष बोलले, त्याच्यावर बोलणे काय आता योग्यच नाही कारण तो मान्यच नाही आम्हाला. एक दुसरा म्हणजे शरद बाबांनो झालेला अन्याय. म्हणजे आम्ही शरद पाटलांना आम्ही बाबा बोलतो. 1975 पासून ते दलित पॅन्थरमध्ये काम करतात. दलित पॅन्थरमध्ये काम करत असताना त्यांना त्यावेळेस खूप म्हणजे त्रास झाला गावात, आणि ते स्थानिक आहेत, बारगावचे आहेत ते. त्या गावातून त्यांना म्हणजे हद्दपार पण करण्यात, त्यावेळची सिच्युएशन त्यावेळची तशी होती की बाबा तू दलित पॅन्थरमध्ये काम करतो, बौद्ध समाजामध्ये, तेव्हाचा तो होता. स्वतः दलित म्हणजे वर्गातील नसून देखील ते दलित ओबीसी आगरी समाजाचे बांधव आहेत ते आपले, आणि त्यांना बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन ते काम करत होते. आणि साहेबांबरोबर एवढ्या वर्ष आहेत आणि त्यांनी घरादाराची न पर्वा करता त्यांना गावातून बाहेर काढलं, त्यांच्या परिवाराची दुर्दशा झाली. असं असताना हा जिल्हा अध्यक्ष 3 वर्षाच्या कालावधीत तो म्हणतोय की या माणसाला 6 वर्षासाठी निलंबित. अरे जरा पार्श्वभूमी बघायची होती. त्या माणसाने अख्खं आयुष्य वेचलं ना दलित चळवळीसाठी, त्यांना तुम्ही ताबडतोब काढता, कुठल्या आधारावर काढता? म्हणजे याची उत्तरं पाहिजे. बरं, हे करत असताना
साहेब परवा दिवशी 11 तारखेला साहेबांची कामोट्यामध्ये महायुतीचा मेळावा होता, प्रचार सभा होती. प्रचार सभेला आले, आम्ही जाणारच होतो ना, साहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्ही. मग आम्हाला कुठेतरी थांबवण्यासाठी इथला जो शहर अध्यक्ष आहे मंगेश दिवार, त्या इस्मानी आमच्या विरुद्ध सिप्पीना पोलीस तक्रार केली की बाबा हे तिथे गदारोळ करतील, काहीतरी व्यत्यय आणतील. आम्ही अशा आहोत का? तुम्ही 4 वाजता आमचा व्हिडिओ पत्रकार परिषदेद्वारे सांगता की यांचं निलंबन, आणि 6 वाजता आमच्या विरुद्ध तक्रारी करता तुम्ही की आम्ही तिथं गोंधळ करू. हे आमच्या शक्य आहे का? आमच्या वडिलांनी रिपब्लिकन पार्टी इथं जिवंत ठेवली, गावागावात शाखा खोलल्या. आम्ही या मातीतले आहोत ना, आम्ही इथं स्थानिक आहोत. मग इथं जर आमच्या वडिलांना त्या काळात म्हणजे लोखंडी पाईप नसेल भेटायचा, कारण गरिबी होती, झेंडा साहेबांचा कसा लावायचा, तर तू आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे गाववाल्यांच्या बेटाची काठी तोडून आणायची आणि रोवायची आणि सांगायचे हा माझा RP आहे, हा साहेबांचा पक्ष आहे. मग ह्या अशा रीतीत आम्ही इथं काम केलेले, आमच्या 2-2 पिढ्या काम करतात. आणि हा माणूस येऊन सांगतो तुम्हाला निलंबित. ह्या निलंबिताला आम्ही जोपासत नाही. आम्ही आठवले साहेबांचे खंडे कार्यकर्ते आहोत आणि ह्याच्या पुढेही राहणार आहोत. राहिला इलेक्शनचा विषय, हा 2 दिवसांनी इलेक्शन होऊन जाणार आहे. कोण जिंकेल कोण हारेल हे मतदार राजा सांगेल, बरोबर आहे. पण पक्षामध्ये अशी फूट पाडत असताना त्यांनी ओळखायला पाहिजे की पक्षाचा कार्यकर्त्याला जर सगळ्यांनाच काढत घेतलं तर कार्यकर्ता कोण राहील. आता जिल्हाध्यक्ष नेमायची जर तुमच्याकडे जबाबदारी आहे, कोण आता नेमायची ठरलंय का? आता बघा, सध्या तरी. जिल्हा अध्यक्ष नेमणे हा वरिष्ठांचा काम आहे. कोकण सन्माननीय कोकण प्रांत अध्यक्ष यांचं काम आहे. आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करू. साहेब, एवढीच आमचं म्हणणं आहे की जर स्थिरता असली पाहिजे पक्षामध्ये, तर पक्ष वाढीसाठी काम पाहिजे, तर आपल्याला जिल्हा अध्यक्ष बदलणे हे गरजेचं आहे. आशिष कदम, आपण या ठिकाणी उमेदवार म्हणून आहात. खरं म्हणजे अपक्ष तुम्ही उमेदवारी जाहीर केली होती आणि RPIच्या इथल्या आता जे उपस्थित आहेत त्या सगळ्या लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला, आणि या त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच म्हणजे तुम्हाला पाठिंबा दिला आणि अधिकृत जे उमेदवार होते RPIचे प्रभाकर कांबळे अर्थात त्यांना विरोध दर्शवला. या सगळ्यामुळेच हा सगळा प्रकार झालेला आहे. आणि म्हणजे एक प्रकारे जबाबदार तर तुम्हीच दिसता या सगळ्या बाबतीत. तुमची स्वतःची भूमिका काय या बाबतीत मला सांगा. बघा बंधूंनो, माझी भूमिका अशी आहे की खऱ्या अर्थाने जेव्हा जी सीट डिक्लेअर झाली महायुतीच्या वतीने प्रभाग क्रमांक 12, आणि इथला मी स्थानिक असल्यामुळे साहजिकच मी इच्छुक उमेदवार होतो. वरिष्ठांना माझं माहिती होतं की कामोट्यातून आशिष इच्छुक आहे. खरं तर इच्छुक उमेदवारांचे कामोट्यातून 3 फॉर्म आले होते, 3 ते 4 फॉर्म आले होते. स्वतः मोनीश जी आमच्या सोबत होते त्यांनी प्रभाग 12 मध्ये फॉर्म भरला होता, मी स्वतः भरला होता, अजून आणि एका जणांनी भरला होता फॉर्म. परंतु ज्यावेळी ही सीट महायुतीने आम्हाला सोडली, चला प्रभाग 12 कामोट्याला RPIला जागा सोडली, जिल्हाध्यक्षांकडे आम्ही फॉर्म सुपूर्द केले होते इच्छुक उमेदवारांचे, पक्षाचे इच्छुक उमेदवारांचे फॉर्म सुपूर्द केले होते. जिल्हाध्यक्षाचं कर्तव्य काय होतं, चला एक जागा सुटली, भले 16 फॉर्म आले असतील, परंतु एका जागेचे जे फॉर्म आले आहेत त्या एका जागेवर किती इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांना एकत्रित घेऊन निर्णय घ्यायला हवा होता. तो निर्णय त्यांनी घेतला नाही. स्वतःचा मनमानी कारभार करून एकालाच उमेदवारी दिली. ठीक आहे बाबा, कामोट्यातले किती इच्छुक उमेदवार आहे त्यांच्यामध्ये जर डिस्कस झालं असतं तर आशिष कदम वयाने सर्वात लहान होता, मी एक पाऊल मागे आलो असतो, आणि सिनियरिटी प्रमाणे आम्ही जर विचारणा केली असती तर मी या वर्षी 5 वर्ष थांबलो असतो. कोण जे सिनियर आहेत कामोट्यातले त्यांना संधी दिली असती. परंतु असा कुठलाही चर्चा झाली नाही, काय नाही, मनमानी प्रमाणे आपला निर्णय ठोकून दिला आणि आयात उमेदवार आणून कामोट्यामध्ये बसवलाय. परंतु मी ते स्थानिक असल्यामुळे मला लोकांचा जनसंपर्क आहे आणि सर्व प्रभागात मी फिरतो, माझं ठिकठिकाणी स्वागत होत आहे आणि इथे मी काम केलेलं आहे. असं नाही की आज इलेक्शन आहे म्हणून आशिष कदम आलाय. गेली 22 वर्ष इथे रिपब्लिक पक्षाचा वार्ड अध्यक्षापासून शहराध्यक्षापासून पनवेल तालुका युवक अध्यक्षापर्यंत माझी ही झेप गेलेली आहे. माझ्या कार्यकर्तृत्वाने मला मोठं केलेलं आहे आणि ते स्थानिक लोकांच्या घरोघरी माझं काम केलेलं आहे. आणि आत्ताच 11 तारखेला आठवले साहेब येऊन गेले. त्यांचं भाषण नीट जर आपण ऐकलात तर त्या उमेदवाराला किती पाठिंबा आहे आपल्याला कळेल. आठवले साहेबांनी उमेदवारीचं नाव देखील घेतलं नाही. त्यांनी हे जाहीर केलं की या उमेदवारांना पूर्वी शेका पक्षामध्ये तिकीट दिली नाही म्हणून ते आमच्याकडे रिपब्लिक पक्षात आले, इथे तिकीट त्यांना भेटली. म्हणजे या पद्धतीने साहेबांनी सांगितलं. म्हणजे हा एक प्रकारे साहेबांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय एक प्रकारे. मी गौतम विष्णू कांबळे, पनवेल विधानसभा सरचिटणीस. जे प्रभाग 12 मध्ये अनुसूचित जातीचे उमेदवार आहेत प्रभाकर कांबळे, त्यांचं स्वतःचं मतही कामोट्यामध्ये नाही आहे, तरीही ते इथून उभे आहेत. आणि आमचे आशिषजी आत्माराम कांबळे कदम आहेत, ते स्वतः कॅन्डिडेट आहेत, यांना बहुमत निवडून द्या. आणि प्रभाकर कांबळे जे आहेत, मी आंबेडकर समाजाला असं आवाहन करतो की त्यांना कोणीही मतं देऊ नका, कारण की ते इथले नाहीच आहेत. धन्यवाद. नमस्कार.
मी अशोक गोतारणे बोलतोय. बात अशी आहे, काही दिवसापूर्वी आम्ही इथंच आपल्या चॅनलला एक बाईट दिली होती आणि त्या बाईटनुसार जिल्हा अध्यक्षांनी आमच्या सर्वांवरती कारवाई केली. ती कारवाई करत असताना जिल्हा अध्यक्षांनी एक उल्लेख केला होता की अशोक गोतारणे यांना मी पक्षात प्रवेश दिलेला नाही. कारण असं आहे, जिल्हा अध्यक्षाला पक्ष वाढवायचाच नाही, म्हणून माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला तो पक्षात घेऊ शकत नाही. पण रामदासजी आठवले साहेब जे आमचे आदरणीय आहेत त्यांनी मला पक्षप्रवेश दिला. आज जर रामदासजी आठवलेंनी मला पक्षप्रवेश दिला आहे आणि तो त्यांना मान्य नसेल, मग ह्यानं मला असं वाटतं आता राष्ट्रीय अध्यक्ष करायला हवं साहेबांनी. दुसरी गोष्ट की माझे सहकारी नितीन मोरे यांना त्यांनी पक्षात घेतलं, हा त्यांचा लेटर. यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये 2 अध्यक्ष दिलेत प्रत्येक तालुक्यामध्ये, आणि ही त्यांची बातमी त्यांनी पेपरला लावली, पत्रकार परिषद घेऊन शिनी. मला आता सांगा, हा असा खोटा जिल्हा अध्यक्ष हा पक्ष वाढवणार का? तर नाही. मग 78 जागा असताना 77 जागांमधून 1 सीट सुटली आणि ती सीट सुटल्याच्या नंतर एक लकी ड्रॉ किंवा जनतेचा आशीर्वाद म्हणून 12 मध्ये एक जागा सुटली. तर त्या प्रभागामध्ये असणारे आशिष कदम, मग ते 22 वर्ष इथं काम करतायत, त्यांचं राहतं घर इथं आहे, त्यांची वोटिंग इथं आहे, त्यांची कारकीर्द इथं आहे. हे सगळं सर्वस्व असताना तुम्ही जर आयात करून एखादा 16 नंबरमधून इथे एखादा उमेदवार आणाल तर हे आम्ही कसं शक्य करू? विषय असा होता की महायुतीमध्ये जी बैठक झाली होती त्यांचं असं म्हणणं होतं की ती बैठकीमध्येच जो कोणी जिल्हाध्यक्ष असेल, महानगर जिल्हाध्यक्ष असेल, त्याला सीट ती देण्यात झाली होती, अशी बैठक झाली होती. हे सगळं खोट्या गोष्टी आहेत. बात अशी आहे की इलेक्शन लागल्याच्या नंतर तुम्ही पहिले त्या वार्डची मिटिंग घ्यायला पाहिजे. आता इथं 8 फॉर्म भरले होते, 8 जणांना विचारात घेतले का? या महानगरपालिकेचे मुख्य प्रभारी म्हणून दादा आहेत, आमचे मोनीश दादा आहेत. पण मोनीश दादा तुम्ही विचारला का? जुने जाणते आमचे शरद बाबा आहेत. ही मंडळी जी बसलेली आहे रिपब्लिकन पार्लिमेंटचं जी काम करते आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी धावून जाते, मग ह्या लोकांना विचारात घ्यायला नको का? मग जिल्हा अध्यक्षांनी खोपोलीहून इथं यायचं आणि इथं मनमानी कारभार करायचा. मग असं प्रत्येक ठिकाणी हेच होत राहिलं तर पक्ष वाढेल कुठून? किंवा आमचे मित्र नितीन मोरे हे सुद्धा पक्षात नाही, सांगतो ना, हा आमच्याजवळ पुरावा आहे. मग मागची जी पिढी आहे जी रिपब्लिकन चळवळीमध्ये काम करायला इच्छुक आहे ती तुमच्या बरोबर येईल का? हाच मुख्य प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी, शरद बाबा मराठा समाजाचे आहेत, पाटील आहेत, मग आगरी समाजाचे आहेत. मग आगरी, कराडी, कोली हे बांधव आमच्या बरोबर जुळतील का? मग मला सांगा, ही कारवाई जी केली आमच्या काही बांधवांवरती, ही कारवाई जिल्हा अध्यक्ष होऊ नये का? कारण पक्षविरोधी काम करतोय. तुमची काय मागणी आहे? स्वतः जिल्हाध्यक्षांवर कारवाई करावी. आमची मागणी अशी आहे का जिल्हा अध्यक्षावरती कारवाई करावी, त्यांना निलंबित करावं. त्यांना वाटतं वरती घ्या, कुठं देशावरती विदेशावरती खूप काम केलं रायगड जिल्ह्यामध्ये त्या माणसांनी. परंतु फक्त 2 शाखा ओपन केलेल्या आहेत. एक माझ्या इथं मी शाखा ओपन केली, एक MD कांबळे म्हणून पेनला एक शाखा ओपन केली. 2 शाखा याच्या 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ओपन केलेल्या आहेत. त्याच्याशिवाय याचं काही काम नाही. तुमची थोडक्यात इथे अशी मागणी दिसते की जिल्हाध्यक्ष तुमच्यावर जी निलंबनाची कारवाई केलेली आहे ती तुम्हाला मान्य नाही, उलट जिल्हाध्यक्षांवरच निलंबनाची कारवाई करायची. हो, हे सर्व सरळच आहे ना. का आम्हाला जिल्हा अध्यक्षच नकोय? ज्याला नियम नाही माहिती किंवा ज्याला काही गोष्टी समजत नाही, वरिष्ठांना कसे बोलला पाहिजे किंवा साथीदारांना कसे एकत्रित घेतले पाहिजेत आणि पक्ष कशा प्रकारे चालवला पाहिजे. मनमानी कारभार चालत नाही ना. इतर पक्ष वाढतायत, आपला पक्ष का वाढत नाही? किंवा तरुण पिढी आमच्या बरोबर का येत नाही? आणि आजपासून आम्ही इथं जाहीर करतो, आजपासून का आम्ही जिल्हा अध्यक्ष हटाव मोहीम चालू करणार आजपासून सगळ्यांच्या सहमतीनं. आणि जिथपर्यंत जिल्हा अध्यक्ष हटत नाही तिथपर्यंत आमची मोहीम संपत नाही.